नमस्कार, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मी उत्कर्षा पुरंभट्टी. मी मृणाल खडके. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी आयोजित ऑनलाईन भुलाबाई महोत्सवात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आपण आज भुलाबाईच्या आरतीने सुरुवात करीत आहोत. आरतीसाठी मी आज आपल्या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करते. सौ सुरेखाताई लष्करे यांना, तसेच ललित कला अकादमीचे प्रमुख पियुषजी रावळ व आपल्या भुलाबाई उत्सवाच्या प्रमुख सौ वैशालीताई पाटील यांना मी आमंत्रित करते. आरतीसाठी मी आमंत्रित करते प्रांजलीताई रस्ते यांना व आरती करण्यासाठी येतील माझ्या दोन चिमुकल्या मैत्रिणी आनंदी व आनंद. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. मंजुळ गाण्यांचा नाद, मंजुळ टिपऱ्यांचा नाद, वृंदा केशरी रंगाना मती शोभा सुंदर यावरती. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. भुलोजी नामे अवतरती, भुलोजी नामे अवतरती. माता पार्वती तेथे येती, माता पार्वती तेथे येती. गंगा निघे जटे मधुनी, पार्वती सौख्य वेद्यानी. गंगा निघे जटे मधुनी, पार्वती सौख्य वेद्यानी. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. नंदीवर बसे गमणी रमण, नंदीवर बसे गमणी रमण. शोभे सुंदर वेशभूषण, शोभे सुंदर वेशभूषण. धूप सुगंध केशरी गंध, त्याचे नाव असे मुकुंद. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. आरती भुलोजी राणांची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची. पार्वती सखे हर महादेव. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आपल्या ऑनलाईन भुलाबाई महोत्सवाच्या प्रमुख सौ वैशालीताई पाटील यांना आमंत्रित करते. धन्यवाद उत्कर्षा. उपस्थित सर्व मान्यवर, हा कार्यक्रम ऑनलाईन बघणारे सर्व रसिक प्रेक्षक, भुलाबाई महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्या सर्वांना माझा स्नेहपूर्ण नमस्कार. सखे ग झेप तव उत्तुंग आभाळात, संस्काराचे मोती जपशील तव अंतरात. अशा भुलाबाई महोत्सवाची सुरुवात त्या काळात लोप पावलेल्या संस्कृतीची जोपासना व्हावी या उद्देशाने केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमीने आदरणीय डॉक्टर अविनाश दादा आचार्य यांच्या प्रेरणेने भुलाबाई महोत्सव सुरू केला. भुलाबाई म्हणजे पार्वतीचे रूप आणि सृजनतेची उपासना. त्याचबरोबर ही लोक परंपरा जतन व्हावी म्हणून हा लोकोत्सव आपण सुरू केला. आज या महोत्सवाचे स्वरूप जळगावातच नव्हे तर खानदेशात आणि महाराष्ट्रात व्यापक झाले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही ललित कला अकादमीने गेल्या 16 वर्षाची परंपरा ऑनलाईन महोत्सवाच्या स्वरूपात कायम ठेवली आहे. संस्कृतीचा वारसा पुढे नेत, आंतरिक जिव्हाळा जपत आणि सामाजिक भान ठेवत आजचा हा ऑनलाईन महोत्सव आपण सुरू करीत आहोत. या महोत्सवात सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग बघता अधिकच आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध मान्यवर आणि कलाकारांचा आपल्याला शुभेच्छा संदेश आपल्याला मिळालेले आहे. तर या सर्व संघांना शुभेच्छा देऊन आपण आजचा कार्यक्रम सुरू करूया आणि आपणही बालपणात रमूया. धन्यवाद.
धन्यवाद ताई. आपल्या आजच्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहे सौ सुरेखाताई लष्करे. या महाराष्ट्र आरोग्य सेवा पारिचारिक संघटना जळगावच्या जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय अधिकारी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालिका देखील आहेत. त्याचबरोबर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आपत्कालीन विभाग प्रमुख देखील आहेत. मी सौ सुरेखाताईंचे स्वागत करते. सौ वैशालीताई. आपल्या या ऑनलाईन फुलं महोत्सवासाठी निष्णात अशा परीक्षकांनी कामे केली आहेत. त्यांचा परिचय मी करून देते. पहिला परीक्षक आहेत ऐश्वर्याताई सराफ. या कथक या भारतीय नृत्य प्रकारात पारंगत आहेत. त्यांना पेंटिंग, चित्रकारी, क्राफ्ट यांचीही आवड आहे. त्या क्लासेस देखील घेतात व त्यांच्या पेंटिंगचे एक्झिबिशन देखील भरवतात. आपल्या पुढील परीक्षक आहेत सौ अपर्णाताई भटकासार. या प्रभाकर कला संगीत अकॅडमीच्या अध्यक्ष आहेत. त्या कथक व तबला विशारदही आहेत आणि विशेष म्हणजे ओडिसातील श्री श्री विद्यापीठाच्या प्राध्यापक पदी त्यांची नुकतीच निवड देखील झाली आहे. अभिनंदन ताई. पुढील परीक्षक आहेत श्रीमती कमलताई पाटील. खानदेश कन्या बहिणाबाई चौधरींच्या काव्याच्या त्या अभ्यासक आहेत. कान्यदेशीची लोकधारा या महानाट्याचे लेखन त्यांनी केले आहे. मी बहिणाबाई बोलते, मी श्यामची आई बोलते, मी जिजाबाई बोलते यासारखे एक पात्री प्रयोग त्यांनी महाराष्ट्रभर केले. खानदेशातील अग्रगण्य संस्था स्वरनिनाद या सांस्कृतिक मंचच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे तुमचे सादरीकरण बघण्याची. यंदा आपण 2 गट केले आहेत, एक लहान गट व खुला गट. प्रथम आपण लहान गटाचे सादरीकरण बघूया व त्यानंतर खुल्या गटाचे. चला तर मग बघूया एकेका गटाचे नृत्य. माझा कृष्ण लहान बाई, माझा कृष्ण लहान. पिंपळाचं पान बाई, पिंपळाचं पान. माझा कृष्ण लहान बाई, माझा कृष्ण लहान. मी झाडत होती अंगण, मी झाडत होती अंगण. कृष्ण मागत होता कृष्ण मागत होता कंगण. नको मागू रे कृष्णा तू कंगण, मला झाडू दे पटपट अंगण. दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो, दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो. मी घालत होती वेणी, मी घालत होती वेणी. कृष्ण मागत होता कोणी, कृष्ण मागत होता कोण. नको मागू रे कृष्णा तू कोण, मला घालू दे पटपट वेणी. दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो, दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो. मी लाडत होती पोळी, मी लाडत होती पोळी. कृष्ण मागत होता गोळी, कृष्ण मागत होता गोळी. नको मागू रे कृष्ण तू गोळी, मला लाडू दे पटपट पोळी. दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो, दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो. मी जात होती सासरी, मी जात होती सासरी. कृष्ण मागत होता बासरी, कृष्ण मागत होता बासरी. नको मागू रे कृष्णा तू बासरी, मला जाऊ दे पटपट सासरी. दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो, 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 दैयो रे राधा कृष्ण दैयो दैयो. संस्कृती प्रतिष्ठान संचलित ललित कला
आहे भुलाबाईंची गाणी. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा भट कासार. सगळ्यात आधी मी केशवस्मृती प्रतिष्ठानचे मनापासून अभिनंदन करते की त्यांनी वेळोवेळी आपल्या भारतीय संस्कृतीचा, आपल्या या अनेकविध वेगवेगळ्या परंपरांचा सन्मान करण्याचा आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती परंपरा, ते आपले सण उत्सव, आपला तो आनंद हा सुपूर्द करण्याचा वसा त्यांनी घेतलेला आहे. यासाठी मी खरोखर म्हणजे केशवस्मृती प्रतिष्ठानचे मनापासून अभिनंदन करते. आणि काही प्रमाणात मी त्याचा एक छोटासा भाग होते किंवा असते याचं मला आनंद आहे आणि ते मला त्या सगळ्याच्या सहभागी करून घेतात, म्हणून मी त्यांना धन्यवादही देते. मला असं वाटतं की गणेशोत्सव आपण खूप दणक्यात, खूप आनंदाने साजरा करतो आणि सगळ्या म्हणजे अगदी लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत आपल्या घरातल्या सगळ्यांना गणेशोत्सव कसा असतो हे माहीत असतं. पण त्या पाठोपाठ येणाऱ्या भुलाबाई महोत्सवाबद्दल मात्र मला असं वाटतं की आपण थोडंसं विसरत चाललेलो होतो. केशवस्मृतीने भुलाबाई महोत्सव आयोजित करून भुलाबाई म्हणजे काय, भोंडला म्हटलं जातं, कुठं गुलाबाई म्हटलं जातं, कुठं भुलाबाई म्हटलं जातं, तर ते काय आहे हे या नवीन पिढीला माहिती करून देण्याचा जे एक महत्त्वपूर्ण काम करते. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये भुलाबाई महोत्सवाचा हा जो वाटा आहे की नवीन पिढीला काय असतं भुलाबाई आणि ते कसं साजरा करतात. मला असं वाटतं की आजकाल पूर्वी जशी परंपरा असायची ती कमीच होते आहे,
पण या महोत्सवाच्याद्वारे नवीन पिढीमधल्या सगळ्या मुलींना किंवा मुलांना सुद्धा आता हा महोत्सव किंवा हे काय आहे हे माहिती व्हायला लागलेलं आहे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं तुम्हाला सांगू शकते. काही वर्षांपूर्वी मी या महोत्सवामध्ये परीक्षणासाठी गेले होते. मी परीक्षण केलं होतं. आता परीक्षकाच्या खुर्चीत बसले होते म्हणून परीक्षक म्हणेन मी, पण खरं सांगायचं तर मी स्वतः ते सगळं खूप खूप एन्जॉय केलं होतं. म्हणजे थोडंसं माझं लहानपण मला आठवलं. म्हणजे त्यानिमित्ताने मी माझ्या लहानपणामध्ये गेले होते. मी आधी शनीपेठेत राहायचे, तेव्हा तिथं कसं करायचं की प्रत्येक घरोघरी आपण जाणार आणि ते सगळी गाणी म्हणणार आणि खाऊ खाणार. असं तर मी खूप लहान होते तेव्हा. त्या सगळ्या त्या तायांच्या सोबत खेळायचं आणि त्या जसं म्हणतील तसं आपण करायचं. हा एक वेगळा आनंद होता. आणि मग त्याच्यानंतर काही वर्षांनी मी नवीन जागेत गेले, महाबळ एरियात राहायला गेले. तेव्हा तिथे वेगळ्या पद्धतीने साजरा व्हायचा. वेगळी पद्धत म्हणजे मग तिथं सगळी घरांकडे न जाता एकाच घरामध्ये सगळ्या मुली यायच्या आणि मग तिथं 2-2.5 तास मस्त ती गाणी, त्या गप्पा, तो खेळ, खाऊ असा सगळा तो विषय असायचा. हे मी खूप माझ्या लहानपणामध्ये मी खूप एन्जॉय केलेलं आहे. पण नंतर जसं जसं आपण मोठं होतो, कॉलेजमध्ये मी जायला लागलं, तेव्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जरा बाजूला पडल्यात खऱ्या. आणि मग जेव्हा माझ्याकडे केशवस्मृतीने जेव्हा विचारणा केली की तुम्ही परीक्षणासाठी या, तर मी विचार केला की जावं का, म्हणजे मला जमेल का आणि त्याच्यात काय असतं परीक्षण करण्यासारखं. कारण की मी जे बघितलं होतं ते सगळंच वेगळं होतं. पण मी गेले. जे कुठेतरी ती एक असते, आपल्याला आतून आवड असते किंवा आपल्याला ते आपले लहानपणाचे दिवस आठवतात. मी गेले आणि खरं सांगते मला ते इतकं आवडलं. रूप बदललंय. प्रेझेंटेशन असं छान स्किलफुल प्रेझेंटेशन आलेलं आहे. मस्तपैकी ड्रेसेस घालून मुलींनी काही थीम्स घेतल्या, काही मेसेजेस दिलेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने गाणी तीच, पण त्याचं प्रेझेंटेशन बदललं. ठीक आहे, पण परंपरा नाही सोडली. आणि मला असं वाटतं की भुलाबाई महोत्सवातून हेच साध्य होतंय. आणि हे जे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपली परंपरा न सोडता काळानुसार स्वरूप बदलतं आहे, पण मूळ पाया जो आहे, जी मुळं आहेत, जी इतकी घट्ट रुजलेली आहेत, ती भुलाबाई महोत्सवाच्या निमित्ताने अजून घट्ट होत आहेत आणि प्रत्येक पिढीमध्ये ती जनरेट होत आहेत. आणि मला ह्या गोष्टीचा खरोखर आनंद आहे. आणि मी हा महोत्सव दरवर्षी अखंडितपणे, आता सध्या पेंडेमिक आहे तरीसुद्धा ऑनलाईन हा महोत्सव घेतला जातो आहे, पण ती परंपरा तुटू दिली जात नाही आहे. यासाठी मी केशवस्मृती प्रतिष्ठानचे मनापासून अभिनंदन करते. आणि खरोखर हा जो उपक्रम आहे हा खरोखर अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. आणि मला ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सहभागी करून घेतलं जाते म्हणून मी त्यांचे धन्यवादही देते, जसे मी सुरुवातीला बोलले होते. आणि आतासुद्धा मला त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं आहे, तर खरं सांगायचं तर 2 मिनिटामध्ये खूप सारं नाही सांगता येत, पण आहे, मला खूप छान वाटतं. आणि ही परंपरा किंवा हा महोत्सव असाच कायम राहू देत किंवा दिवसेंदिवस त्याचं प्रमाण, स्वरूप किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट जे करतात त्यांचीही संख्या वाढू देत, अशी मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. पहिली ग फुलाबाई देवा देवा साधे साधीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षा वर्षा अवस्वीचं पाणी तसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने विळविला भात जेविता कंठ राणा भुलाबाईचा निवडीला राळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे ढवळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टिकसी माका पुढ झळसली झळकीचे एकच पान तुळून भुलाबाई नमस्कार. एवढीशी गंगा झुळ झुळ वाहे तांब्या पितळी नाय ग हिरवी टोपी हाय ग हिरवी टोपी हरपली सरपा आडे लपली सरप दादा भेटिले झारी अंबा पिकला गाई नव्हे तुरी नव्हे चिंचा खालची रानू काय चिंचा तोड
प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी जळगाव आयोजित भुलाबाई महोत्सव स्पर्धा गटाचे नाव आहे कार्तिक स्वामी मंदिर निवृत्तीनगर जळगाव. गाण्याचे बोल आहेत गडावरची भुलाबाई. नमस्कार, माझं नाव आहे पूर्वा संजय पाटील. नमस्कार, माझं नाव आहे स्वराली सागर येवले. नमस्कार, माझं नाव भूमी प्रशांत यांनी आहे. गडावर गडबाई माहुर गड, गडावर गडबाई माहुर गड, तिथला सोनार रागी. आता यांचंच घ्या. का तिथला सोनार कारागीर, त्याने आणला साखळ जोड, त्याने आणला साखळ जोड. घ्या घ्या गुलाबाई साखळ जोड, साखळ्यांचे जोड घेत नाही, तुमच्या बरोबर येत नाही. गडावर गडबाई कैलास गड, तिथला सोनार कारागीर, त्याने आणले दागिने, भुलाबाई बोले रागाने. त्याने आणले दागिने, भुलाबाई बोले रागाने. साखळ्या वाळे तोरड्या, साखळ्या वाळे तोरड्या, या तर पायी बेड्या. साखळ्या वाळे तोरड्या, या तर पायी बेड्या. गोट पाटल्या तोडे, हाती बसती वेडे. बाकी बाजू बंद, दंडी दोरखंड. सरी टुशी हार, सरी टुशी हार, गळ्याला झाला भार. बाळ्या मुगड्या नथेला, बाळ्या मुगड्या नथेला, भोगे नाका कानाला. असले दागिने घेत नाही, असले दागिने घेत नाही, तुमच्या बरोबर येत नाही, तुमच्या बरोबर येत नाही. साध्या भोळ्या पार्वतीला, साध्या भोळ्या भुलाबाईला, आणू फुले पूजेला. साध्या भोळ्या पार्वतीला, आणू फुले पूजेला. मनोमनी प्रेम तिचे ठेवू, मनोमनी प्रेम ठेवू, गुण तिचे आपण घेऊ. मनोमनी प्रेम ठेवू, गुण तिचे आपण घेऊ. तेच दागिने मोलाचे, भुलाबाईच्या तोलाचे. तेच दागिने मोलाचे, भुलाबाईच्या तोलाचे. गडावर गडबाई कैलास गड, गडावर गडबाई कैलास गड. नमस्कार मैत्रिणींनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही भुलाबाई महोत्सवाची वाट बघत असाल. आम्ही पण तुमच्या इतकीच या महोत्सवाची वाट बघत होतो. पण यंदा प्रश्न मोठा होता कोरोना महामारीचा. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव करायचा की नाही, करायचा असेल तर तो कसा करायचा, खूप मोठा प्रश्नच होता. अनेक चर्चा आम्ही केल्या आणि मग ठरवलं की नाही, आपण यंदा ऑनलाईन महोत्सव करूया. आता ऑनलाईन महोत्सवाचा निर्णय तर आम्ही घेतला. मग याला प्रतिसाद मिळणार की नाही हा मोठा प्रश्नच होता. बघा मैत्रिणींनो, भुलाबाई ही आपली लोकपरंपरा आहे आणि ती जपण्याचा विडा केशवस्मृती प्रतिष्ठानने उचललेला आहे. दरवर्षी तुम्ही पण अनेक मोठ्या प्रमाणात अनेक संघ याच्यात सहभागी होत असतात आणि आपण साऱ्या जणी मिळून ही लोकपरंपरा, आपली खानदेशची भुलाबाईची लोकपरंपरा खूप हिरिरीने जपतो आहोत. त्यात तुमचाही खूप मोठा वाटा आहेच. यंदाही तुम्हाला भेटल्याशिवाय आम्हालाही आनंद वाटणार नव्हता. मग ऑनलाईन महोत्सव करण्याचा निर्णय घेतला. आता याला प्रतिसाद कसा मिळेल हा मोठा प्रश्नच होता. पण खरोखरच तुम्ही याला उदंड प्रतिसाद दिला आणि आपला भुलाबाई महोत्सव ऑनलाईन पद्धतीने आपण यशस्वी केला आहे. असाच उदंड प्रतिसाद आपला कायमचा मिळो हीच इच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव लक्ष्मी संजय शिरसाट.
नमस्कार, माझे नाव किरण शांताराम माळी, मुक्काम पोस्ट लोणपिराचे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. केशव स्फूर्त प्रतिष्ठान ललित कला अकादमी जळगावतर्फे आयोजित गुलाबाई महोत्सवात आम्ही सहभाग घेतलेला आहे. आमचा गाण्याचा विषय कारल्याचं बी लाव ग सुने. कारल्याचं बी लाव ग सुने, लाव ग सुने, लावलं ना आत्याबाई, लावलं ना आत्याबाई, आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी, कारल्याला फुल्ल येऊ दे सुने, येऊ दे सुने, आलं ना आत्याबाई, आलं ना आत्याबाई, आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी, कारल्याला कारलं येऊ दे सुने, येऊ दे सुने, आलं ना आत्याबाई, आलं ना आत्याबाई, आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी, कारल्याची भाजी कर ग सुने, कर ग सुने, केली ना आत्याबाई, केली ना आत्याबाई, आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी, कारल्याचे भांडे धुग सुने, धुग सुने, धुतले ना आत्याबाई, धुतले ना आत्याबाई, आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी, आला टांगा नेसा साडी, राणीला जाऊ द्या माहेरी माहेरी, माहेरी जाऊ पाठ बसवू, विनंती करू यशोदेला यशोदे, आज आमच्या गुलाबाईला कितवावा दिवस, कितवावा दिवस, आज आमच्या गुलाबाईला पहिलावा दिवस, पहिलावा दिवस, पहिल्याव्या दिवशी बाळाला टोपी, मोत्याने गुंफण जो जो रे बाळा जो जो रे, बाळ लेकरू राजाचं राजाचं, सीताबाई रामाची रामाची, पार्वताबाई शंकराची शंकरा, गुल्लाबाई गुल्लोजीची, गुल्लाबाई गुल्लोजीची.
नमस्ते, मैं श्रद्धा लड्ढा। जब ये प्रोग्राम का इनविटेशन मुझे आया तो मैं बहुत ही एक्साइटेड थी वहाँ आने के लिए। ये प्रोग्राम के माध्यम से महाराष्ट्र की संस्कृति माने भुलाबाई महोत्सव, उसी को अपने इस महोत्सव के माध्यम से ज़िंदा रखे हुए हों। ये उत्सव में आने के बाद मुझे बड़ा आनंद मिला, बड़ा आनंद आया, और यहाँ का मैनेजमेंट बहुत ही काबिल तारीफ़ था। यहाँ जिन्होंने भी पार्टिसिपेट किया उन्होंने उम्दा प्रदर्शन अपना दिखाया भुलाबाई महोत्सव में, और मैं चाहती हूँ कि ये प्रोग्राम हमेशा ऐसे बरकरार रहे, हमेशा ऐसे बाकी और जगह ये स्प्रेड हो ये प्रोग्राम की माहिती उत्सव के माध्यम से, और ये कल्चर हमेशा ज़िंदा रहे हम सब लोगों में। और आपने मुझे वहाँ चीफ गेस्ट करके इनविटेशन दिया और मुझे इतना सम्मान दिया, सत्कार दिया। मैं आप सभी की बहुत ही शुक्रगुज़ार हूँ। मैं चाहूँगी कि हर साल हम सब भुलाबाई महोत्सव का आनंद लें। धन्यवाद। केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी जळगाव आयोजित भुलाबाई महोत्सव 2020। संघाचे नाव विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूल वाघनगर जळगाव। भुलाबाई पारंपरिक ज्ञानाचे विद्यापीठ। नमस्कार,
प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमी जळगाव आयोजित ऑनलाईन भुलाबाई महोत्सव 2020 मध्ये औरंगाबादचा बालसखी संघ आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे.
शुद्ध पौर्णिमा शुभदिनी हा शुभदिनी हा भाद्रपदेचा महिना अर्चन पूजन करू आम्ही मांडव तुझला निर्धारी यज्ञपालिका तुझ नमिती गाणे प्रेमाने म्हणती गाणे म्हणून प्रसाद घेऊन जातीला पुण्या घरोघरी आनंदाची वाट बरी आरती गुलोजी राणाची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची मंजूर गाण्याचा नाद मंजूर टिपऱ्याचा नाद केशरी गंगानामती कुंदा शोभायावरती आरती गुलोजी राणाची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची आरती गुलोजी राणाची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची त्रिनेत्रा मूर्ती शेषाची कलर्स मराठी वाहिनीवरील स्वामिनी या मालिकेतील प्रमुख भूमिका निभावणारी रेवती लेले तीही जळगावचीच आहे. तिनेही तिचे भुलाबाई संबंधीचे मनोगत आपल्याला पाठवले आहे. चला तर मग तेही बघूया. नमस्कार, मी रेवती लेले. तुम्हा सर्वांना शरद पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मला आईने सांगितलं की हा व्हिडिओ करून पाठवायचा आहे, तर खरंच मी खूप एक्सायटेड होते, कारण मला अगदी लहानपणीचे दिवस आठवले आणि 5वी-6वीपर्यंत दरवर्षी आम्ही भुलाबाईची गाणी गायचो आणि साबाईसू, आडावरच्या पडावर अशी बरीच गाणी आम्ही गायचो आणि रोज एक डब्बा घेऊन यायचो ज्यामध्ये खाऊ असायचा आणि सगळ्यात शेवटी आम्ही तो खाऊ एकत्र करून आम्ही तो खायचो. तर अशा सगळ्या गोड आठवणी मला आठवून दिल्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शरद पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भुलाबाईला मुलगी झाली नाव ठेवलं खुशी आणखीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होती सुपारी भुलाबाईला मुलगी झाली नाव ठेवलं रुपाली आणखीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होती रिक्षा भुलाबाईला मुलगी झाली नाव ठेवलं रिक्षा आणखीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होती साबण भुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवलं बबन एक लिंबू जेडू बाई दोन लिंबू जेडू बाई तीन लिंबू जेडू बाई चार लिंबू जेडू बाई 5 लिंबू जेडू 5 लिंबू जागा डोळ्यात माळ घातली ती हनुमंताची मी खोली येता जाता कमळ तोडी कमळाच्या पाठी मागे लपली जाणी अगं घराने टिकले पाणी पाणी नव्हे यमुना ती वाळू कमाळू तिला पाना लागली बघ शेजारचं तिजन वाजलं दूध फाटाचे पै घरी मदन जवळ मी सने चिल्लाला मी तर जाते सोनार वाडा सोनादाला गौरीचे मोठी झाले कना गौरीचे मोठी तांब्याचे ज्योती भोजन झालं आवळी कावळी अरिष्ट पत्रवणी चिंच खाणी शेण गोळा आंब्या खाली पान सुपारी उद्या दुपारी गौरायची मायली तांब्याच्या चुली मांडव घातला मखमक पोरी लगीन लागलं सूर्याकाळी पुष्पपत्र आणि चिंच खाणी टाळ्या पुरणाच्या पोळ्या बिलावी जाती सासरला जाई कशी धावड्या खीर पोळी खाऊ द्या पोळ्याला एवढ्या केळीच्या पानावर उगवला दिवस आजांच्या गुलाबाला कितवा दिवस आजांच्या गुलाबाला 21वा दिवस 21व्या दिवशी बाळाला टोपलं मोठ्याने गुफलं जो रे बाळ जो रे भाद्रपदाचा महिना आला मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकरा चला आपल्या माहेराला जाता बरोबर पाठ बसायला विनंती करूया सरस्वती जगदंबे फूल चढाओ बेगंबे का नाव दीपिका संदीप पाटील इयत्ता 4 जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा ममुराबाद. नमस्कार, रोशनी दिनेश कोडी
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा ममराबाद. माझं नाव प्रांजल स्वप्नील पाटील. मी आता चौथीत. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा ममराबाद. आज आम्ही गुलाबाईचे गाणे म्हणून दाखवणार आहे. करा आरती करा. भाद्रपदेचा महिना आला, मुलींनो आनंद झाला. पार्वती बोले शंकराला, चलाव आपल्या माहेरीला. माहेरी जाऊ टिपऱ्या खेळू, पडसाद जावी घरी जाऊ. बाई घरी जाऊ, केळीच्या पानावर उगवला दिवस. आज आमच्या गुलाबाईला कितवावा दिवस. आज आमच्या गुलाबाईला पहिलावा दिवस. पहिल्या दिवशी बाळाला टोपी, मोठ्याला गुंगी. जो जो रे बाळा जो रे बाळ. लेकरू राजाचं सीताबाई रामाची. पार्वती शंकराची. गुलाबाई पांडत पान पुस्तक लवकर ये. चार जण पाहिजे होते. गोल खेळ असं गोल फेडा. किती जणी एकसारखे टिपल्या नाही. गुलाबाई सासरा कसा हाताळावर बसला. माकड जसा. गुलाबाई सासू कशी झाडावर बसली. घुबडशी. गुलाबाई दे कसा हातात बादडी मस्त जसा. गुलाबाई देराणी कशी बळीशी. गुलाबाई खाऊ कसा. आता दुसरं. गुलाबाई सासरा कसा. आता दुसरं. आरटी एवढं पलटी एवढं फूल ग. दाढी म्हणून कोण ग. दाढी म्हणून सासूने काय आणले ग. सासूने आणले लक्षांच्या दोन. लक्षांच्या दोन आणि भेट नाही. तुमच्या बरोबर येत ना. पलटी एवढं पलटी ग. एवढं फूल ग. दाढी सासऱ्याने काय आणले ग. सासऱ्याने आणले कानातले दोन. घ्या गुलाबाई कानातले दोन. मी घेत ना. तुमच्या बरोबर येत ना. पलटी एवढं फूल ग. दाढी मूस कोण ग. दाढी मूस जेणी ग. जेणे काय आणले ग. देराने आणले बेलांचा दोन. घ्या गुलाबाई बेलांचा दोन. घेत नाही. तुमच्या बरोबर येत नाही. पलटी एवढं फूल ग. दाढी म्हणून कोण ग. दाढी म्हणून देराने काय आणले ग. देराने आणले बाबड्यांचं. घ्या गुलाबाई बाबड्यांच्या दोन. मी घेते. तुमच्या बरोबर येते. अमृता देशमुख आपल्या जळगावची कन्या बरं का. तिला तुम्ही अनेक मालिकांमधनं बघितलं असेल. तिनेही आपले भुलाबाई संबंधीचे मनोगत पाठवले आहे. चला तर मग ते बघूया. भुलोजीच्या फेट्याला गुलाबी रंग देतो बाई. गुलाबी रंग देतो. नमस्कार, मी अमृता देशमुख. तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की मला भुलाबाईचं गाणं कसं काय बरं माहीत.
याचं कारण असं आहे की लहानपणी मी भुलाबाईची गाणी इतकी मनापासून गायली आहेत की ती माझ्या अगदी नीट स्मरणात आहेत. आणि आय एम व्हेरी हॅपी की केशव स्मृती प्रतिष्ठानने भुलाबाईची गाणी ही सगळ्यांपर्यंत अशी छान पोचत राहावी म्हणून हा महोत्सव सुरू ठेवलेला आहे. आणि मोठे मोठे सण तर आपण साजरे करतच असतो, पण भुलाबाईसारखी गाणी लोकांपर्यंत पोहोचणं हे तेवढंच आपल्या कल्चरच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे केशव स्मृती प्रतिष्ठानचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. यावर्षी भुलाबाईचा महोत्सव ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी अगदी उलट जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि एकंदरीत महोत्सवासाठी ऑल द बेस्ट. नमस्कार. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी आयोजित ऑनलाईन भुलाबाई महोत्सव 2020 यात जळगाव येथील भार्गवी ग्रुप सादर करीत आहे भुलाबाईची गाणी.
आहे ना, आपण त्यांचेही शुभेच्छा संदेश ऐकूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरभी हांडे. भाद्रपद महिना म्हटला की कोजागिरी पौर्णिमा आलीच आणि कोजागिरीच आधी आठवते, प्रश्नच नाही. मला आठवतं की शाळा दुपारची असायची, पण संध्याकाळी कधी घरी पोचतो याची आम्ही अगदी अक्षरशः दिवसभर वाट बघायचो. आणि आदल्या दिवशीच संध्याकाळी उद्या काय घालायचंय, कुठले नवीन कपडे घालायचे, आईने डब्यात काय खाऊ द्यायचंय, हे सगळं आम्ही अगदी तयारी करून शाळेत जायचो. आणि आल्याबरोबर सगळं रेडी करून लगेच टिपऱ्या घेऊन, टिपऱ्या छान सजवून वेगवेगळी गाणी म्हणायचो. आणि गाण्यांमधलं एक गाणं मला अगदीच आठवतंय, अरडी ग बाई परडी परडी एवढं फूल ग, दारी मूल कोण ग. अशी अनेक गाणी आम्ही म्हणायचो. खूप छान गाणी होती भुलाबाईची. मला वाटतं अजूनही खूप लोक विविध गाणी म्हणतात. तर खूपच मजा यायची त्यावेळेला. तर या आपल्या संस्कारांसोबत संस्कृतीला आणि आपल्या परंपरेला जोपासण्यासाठी, केवळ एवढ्यासाठी आपल्या जळगावातील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकॅडमी हे दरवर्षी भुलाबाई महोत्सव साजरी करत असतं. आणि ललित कला अकॅडमी म्हटलं म्हणजे माझ्या स्वतःच्या खूप लहानपणीच्या आठवणी आहेत. मी स्वतः ललित कला अकॅडमीसोबत खूप वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत. पण भुलाबाई जेव्हापासून सुरू झाली असेल तेव्हा मी नव्हते, पण मला खूप आनंद झाला. दरवर्षी भुलाबाई महोत्सव साजरी केला जातो. आणि यावर्षी सुद्धा या कंडिशनमध्येही ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. खूप छान उपक्रम होता आणि या उपक्रमाला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. पण मला असं वाटतं की ही स्पर्धा, हा महोत्सव, हा महामहोत्सव व्हावा. हा महोत्सव केवळ जळगावसाठी मर्यादित नसावा, तर पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मैत्रिणींना या सहभागी होता यावं असं मला वाटतं. म्हणजे तो महामहोत्सव पण होईल. तर ललित कला अकॅडमीला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. हा महोत्सव फक्त जळगावसाठी मर्यादित नसावा, तर हा महाराष्ट्रात यावा अशी माझी इच्छा आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी जळगाव आयोजित ऑनलाईन भुलाबाई महोत्सव 2020 मध्ये आम्ही काशीनाथ करोड पब्लिक स्कूल सेविका सख्या प्रस्तुत करीत आहोत भुलाबाईचे गाणे, याद वरा यार आणि विसुली पैसे ती कैसे. Yeah.
स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी जळगाव आयोजित ऑनलाईन भुलाबाई महोत्सव 2020च्या स्पर्धेत सादरकर्ता समूह राष्ट्रसेविका समिती राणी लक्ष्मीबाई शाखा. नमस्कार, मी प्राध्यापक कमल पाटील तुम्हाला बहिणाबाईच्या भेटीला घेऊन जात आहे. चला तर मग. जग जग माझा जीव असं जगन तुलाच उच्च गगनासारख दरित्रीच्या रे मोलाच दरित्रीच्या रे मोलाच असं तोला मोलाचं जीवन जगा असं मी म्हणे. ऐकलं, मी बहिणाई बोलते. माणसाच्या जन्माला ईसन आपलं नाव राहीन असं काहीतरी चांगलं काम करा बापा. डोरा ढाकरायसारखे जगू नका. आता देखा बरं, हे केशव स्मृती प्रतिष्ठानचे लोक कितलं साजरं काम करी राहिले आहे. काय काय उत्सव सण घेताना. आता भुलाबाईचा उत्सव आयोजित केला आहे. आपल्या पोरी सोरी बाया कसे साजरे गाणे म्हणता, खेळता, कुदता, देखी संत गैर बरं लागतं रे बाप्पा. आणि तुमले सांगू, आपले समदे सण आणि आपले उत्सव आपल्या संस्कृतीचा मोलाचा ठेवा आहे. हा ठेवा जतन करीसन पुढल्या पिढी लोकण्याचं काम हे केशव स्मृती प्रतिष्ठानचे लोक करतात.
त्या लोकायले देव गैर आयुक देव अन गैरी शक्ती देव अशी मी प्रार्थना करते आणि आशीर्वाद बी देते. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी जळगाव आयोजित ऑनलाईन गुलाबाई महोत्सव 2020 खानदेश कन्या बहिणाबाई संघ सादर करीत आहोत. पहिली ग गुजराबाई देवाने
केशव स्मृती संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. आपण केशव स्मृती संस्थेतर्फे दरवर्षी भुलाबाई महोत्सव आपण सगळे एकत्र मिळून साजरा करतो. हा सण महाराष्ट्राची रूढी परंपरा जपणारा सण आहे. परंतु यावेळी आपण पॅन्डेमिक कोरोनामुळे सगळेजण एकत्र येऊ शकत नाही आणि हा कार्यक्रम साजरा करू शकत नाही. परंतु आपण ऑनलाईन माध्यमाने आज रोजी सगळे एकत्र आलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मी अशी कामना करते की पुढच्या वर्षी आपण सगळेजण एकत्रित होऊ आणि हे सण आपण सगळे मिळून साजरा करू. नमस्कार, डॉक्टर ज्योती महाजन बोलते. मागच्या वर्षी भुलाबाई कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी नाट्यगृहामध्ये केशव स्मृती प्रतिष्ठानने घेतलेला हा कार्यक्रम मी बघितला. महिलांसाठी तर हा मोठा आनंदोत्सवच होता. काय तो उत्साह, काय ती पळापळ, सर्व महिलांची, मुलींची तो अतिशय मोठा उत्सव होता. डोळ्याचं पारणं फेडणारा अगदी. यावर्षी सुद्धा केशव स्मृती प्रतिष्ठानने ऑनलाईन कार्यक्रम घेतला आहे आणि कोरोनाच्या काळात निगेटिव्ह वातावरणात सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण त्यामुळे निर्माण झालं आहे. महिलांना आनंद देणारं हे वातावरण निर्माण झालं आहे. काळाच्या ओघामध्ये मध्यंतरी असं वाटत होतं की भुलाबाई जणू काही लुप्तच झाल्यात, पण केशव स्मृती प्रतिष्ठानने अगदी ती संस्कृती जपून ठेवली आहे. यातच आम्हाला खूप अभिमान वाटतो. केशव स्मृती प्रतिष्ठानला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि असे अनेक खूप चांगले चांगले उपक्रम त्यांनी राबवावे याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी संध्या आटपाडकर, प्रगती ग्रुप जळगाव. आम्ही केशव स्मृती प्रतिष्ठान आयोजित भुलाबाई महोत्सवामध्ये सहभागी होत आहोत. केशव स्मृती प्रतिष्ठानाने आयोजित केलेला हा पारंपरिक उत्सव, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. यावर्षी कोविड-19 मुळे तो होईल की नाही ही थोडी आम्हाला शंका होती, परंतु पेपरला आपली जाहिरात वाचली आणि आम्हाला खूप आनंद झाला. महिलांसाठी दिलेलं हे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी केशव स्मृती प्रतिष्ठानचे आभारी आहे. आम्ही सादर करीत आहोत, आमचं सादरीकरण करीत आहोत प्रगती महिला ग्रुप जळगाव. धन्यवाद. सोन्याची सुरीबाई मोत्यांनी गुंफली, सोन्याची सुरीबाई मोत्यांनी गुंफली, सीतारामच्या वंश खेळत होत्या, सीतारामच्या वंश खेळत होत्या. वंश वंश मला मूळ गुणाची गवळी, मला काय पुसते पुसता फुल्याचा वेगा. गुणाची गवळी मला काय पुसते पुसता फुल्याचा वेगा. सोन्याची जळी
आलेले आहे. त्या वाईट संकटाचा नाश करण्यासाठी शंकर पार्वती येथे प्रकट झालेले आहे. पाहूया भुलाबाईंचे सादरीकरण. भुलाबाई फुलोजीचा जय जयकार असो. भुलाबाई फुलोजीचा जय जयकार असो. भुलाबाई फुलोजीचा जय जयकार असो. पयली ग भुलाबाई देव देव साचे साथीला खंडोबा खेळी खंडोबा. खंडोबाच्या दारी बाई वर्षा वर्षा अवश्री. अवश्रीचं पाणी कसं गंगेचं पाणी. गंगेच्या पाण्याने मिळविला भात. देवीचा कंठ राणा भुलाबाईचे बाई तू बाई तू. बेलाच्या झाडाखाली महादेवा तू. हार गुंफिला विडा रंगीला गुलाबाचं फूल माझ्या भुलाबाईला. बाई तू बाई तू. अक्कड माती चिकण माती चिकण मातीचा कणगा. असा कडगा सुरेख बाई जात रोमाग. असं जात सुरेख बाई गहू ते दळावे. असे गहू सुरेख बाई त्याचा रवा करावा. असा रवा सुरेख बाई त्याच्या करंजा कराव्या. अशा करंजा सुरेख बाई त्या तबकात भराव्या. असं तबक सुरेख बाई शेण्याने झाकावं. असा शेणा सुरेख बाई पालखीत ठेवावा. अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी. असं माहेर सुरेख बाई खायला मिळत. असं सासर द्वार बाई कोंडुणी मारत. महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला. पार्वती बोले शंकराला चला हो माझ्या माहेरा माहेरा. गेला बरोबर पार बसायला ताट जेवायला. विनंती करू यशोदेला यशोदेला. टिपऱ्या खेळू गाडी गाऊ घरात घेऊन घरी जाऊ घरी जाऊ. उठ भवानी जाग भवानी संवारी या दैत्याला दैत्याला. महिषासुर मर्दिनी भवानी उदे ग अंबे उदे 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 उदे. कसं छान वाटली ना सगळ्यांची नृत्य? हो ना ग, खूपच मस्त. आपल्या आजच्या महोत्सवाविषयी आपल्या प्रमुख पाहुण्या सौ सुरेखाताई लष्करे काय म्हणतायत ते ऐकूया. मी सुरेखाताईंना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. केशव स्मृती संचलित कार्यक्रम जो भुलाबाई महोत्सव आपण आयोजित केलेला आहे तो मला अतिशय आवडला. अतिशय सुंदर रीतीने आपण सर्वांनी तो आयोजित केलेला आहे. कोरोनाचा कालावधी असतानाही आपण त्यात खंड न पडू देता तो आपली संस्कृती जोपासण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो मला अतिशय आवडलेला आहे. आणि आपलं यापुढेही आपण असं सुंदर कार्यक्रम आयोजित करणार आणि यामध्ये अजून भर पडेल. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना आणि संस्थेचे जे संचालक आहेत पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी मला एवढा मान देऊन इथं बोलवलं त्यासाठी मी सर्वांचे मनापासून खूप आभार व्यक्त करते. मार्च 2020 मध्ये जी आपल्याकडे जागतिक आपत्ती कोरोनाची आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये सर्वात योगदान असेल तर आरोग्य यंत्रणेचं. या आरोग्य यंत्रणेमध्ये मी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे आपत्कालीन विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. परंतु जेव्हा 28 मार्चला आपल्या जळगावमध्ये पहिला रुग्ण दाखल झाला त्यावेळेस एवढी भीती होती असं वाटत म्हणजे कुठलीही आपल्याला साहित्य सामग्री उपलब्ध नव्हती. अशा वेळेस आपण स्वतःची काळजी घेऊन रुग्णाची काळजी घेणं म्हणजे हे एक आमचं खूप मोठं आव्हान होतं. अशा कालावधीमध्ये आम्ही साहित्य सामग्री उपलब्ध नसतानाही आम्ही इतर संस्थांबाबत खूप साहित्य उपलब्ध केलं आणि रुग्णांना खूप सेवा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 107 वय असणारी वयोवृद्ध स्त्री सुद्धा पूर्णतः कोरोनामुक्त होऊन बरी गेलेली आहे. त्यानंतर वय 5 वर्ष बालक सुद्धा चांगला होऊन माझ्या विभागामधून परत गेलेला आहे. याचं श्रेय मी सगळे आमच्या आरोग्य यंत्रणेचे माझे जे विभागाची जी टीम आहे किंवा माझे वरिष्ठ यांना सर्वांना देते. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो. कार्यक्रम तर खूप छान झाले पण आता बक्षिसं कुणाला मिळाली त्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आणि म्हणून आता आपण आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे वळूया, बक्षीस वितरणाकडे.
ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे संख्येची मर्यादा खूप आहे. फक्त 2च विद्यार्थिनी येतील बक्षीस घ्यायला. मी अनाऊन्स करणार आहे लहान गटाची बक्षीस. लहान गट उत्तेजनार्थ बक्षीस आहे. गारगी गटाला गारगी गट लहान गटातील तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे भार्गवी गटाला. लहान गटातील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे ब गो शानबाग विद्यालय जळगाव. हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करते ललित कला अकादमीचे प्रमुख श्रीयुत पियुषजी रावळ यांना. आणि आता अत्यंत महत्त्वाचं लहान गटातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल. हे बक्षीस देण्यासाठी आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय सुरेखाताई लष्करे यांना मी आमंत्रित करते. यानंतर पुढची बक्षीस आहेत खुल्या गटाची. खुल्या गटासाठी आपल्याला वयोमर्यादा नसते, त्यामुळे अनेक आमच्यासारख्या मोठ्या मैत्रिणी देखील यात सहभागी होत असतात. त्यामुळे हे बक्षीस देण्यासाठी मी आता आमच्या भुलाबाई महोत्सवाच्या सर्व कार्यकर्त्यांना आमंत्रित करणार आहे. या खुल्या गटातील उत्तेजनार्थ बक्षीस आहे प्रगती ग्रुप आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करते सौ प्रीती झारे यांना. खुल्या गटातील तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे खानदेश कन्या बहिणाबाई गट यांना आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करते सौ प्रांजलीताई रस्से यांना. खुल्या गटातील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे राष्ट्रसेविका संघ आणि हे बक्षीस देण्यासाठी मी बोलवते सौ मीनाताई जोशी यांना. खुल्या गटाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस परत एकदा सुरेखाताई देणार आहेत. मी सुरेखाताईंना पुढे आमंत्रित करते आणि गटाचं नाव आहे सखी माऊली मंडळ. बक्षीस वितरणाचा महत्त्वाचा कार्यक्रम झालेला आहे, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट माननीय सुरेखाताई लष्करे यांनी केलेली आहे. त्यांनी अशी अनाउन्समेंट केलेली आहे की 2021च्या पुढच्या भुलाबाई महोत्सवासाठी त्यांच्यातर्फे 5,000 रुपये. मी अजून एक अनाउन्समेंट करते की यंदाच्या आपल्या दोन्ही गटाच्या पहिल्या बक्षिसाला हिरा गोल्ड स्टोरेज टँकचे संचालक श्री राजेश छबिलदास खडके यांनी आपल्याला बक्षीस प्रायोजित केलेलं आहे. त्यांचे मी खूप आभार मानते. आभार प्रदर्शन करायला मी आपल्या केशव स्मृती प्रतिष्ठानच्या संचालिका सौ मनीषाताई खडके यांना आमंत्रित करते. नमस्कार मैत्रिणींनो, यावर्षी एक वेगळाच प्रयोग आपण केलेला आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान दरवर्षी भुलाबाई महोत्सव खूप मोठ्या उत्साहाने खूप जास्त संख्येने आयोजित करत असते. यावर्षी ती रुखरुख लागून राहिलेली होती, भुलाबाई महोत्सव होतो की नाही होत. पण आमच्या ज्या भुलाबाई महोत्सव टीमच्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांना मनापासून वाटत होतं की कोरोनामुळे का होईना खंड पडला नाही पाहिजे आपल्या कार्यक्रमामध्ये. खूप उशिरा ठरवलं तरी चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी 15 दिवसात 20 संघ आपल्याला ऑनलाईन जॉईन झाले. त्याबद्दल मी सगळ्या टीमच्या प्रयत्नांचेही खूप कौतुक करते.
आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ सुरेखा लष्करे मॅडम या वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर आपले सर्व परीक्षक ऑनलाईन का होईना भुसावळ, जालना या ठिकाणाहून त्यांनी चांगला आपल्याला प्रतिसाद दिला आणि आपल्या सर्व व्हिडिओचे जे परीक्षण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केले. आपले परीक्षक जालन्याच्या सौ कमलताई पाटील, भुसावळच्या ऐश्वर्या सराफ, जळगावच्या अपर्णा भट कासार या सर्व परीक्षकांचे मी मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे सगळ्यात महत्त्वाचं काम कणा म्हटलं तरी चालेल, व्हिडिओ शूट करणारे विवेकानंद प्रतिष्ठानचे सर सुयोग गुरव सर आणि प्रकाश जोशी सर यांचेही मी खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर दूरदूरून भुलाबाई महोत्सवाबद्दल कौतुक करणाऱ्या आणि मनोगत व्यक्त करण्याचे व्हिडिओ बाईट्स पाठवणाऱ्या आपल्या मैत्रिणी त्यांचेही मी खूप खूप आभार मानते. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी जे सर्व तुमच्या रसिक प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला त्यांचे मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल असे जाहीर करते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करूया. पसायदान म्हणायला येतील सेजल वाणी व नेहा चव्हाण. परवानगीने मी आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद.